नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे। मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर इथे सिडको कॅनॉटमध्ये महाराणा प्रताप सिंग यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। तर त्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग हे येणार आहे। तर मी त्याकरता इथे आलेलो आहे। तर काही जास्त गर्दी नाही मित्रांनो, आता खूप गर्दी झालेली आहे। इथे सर्व लोक आलेले आहेत। तर थोड्या वेळामध्येच येणार आहे भारताचे रक्षा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। तर मित्रांनो आलेले आहे बघा। मी खूप दूर बसलेलो आहे त्यामुळे दिसत नाही आणि माझ्याकडे एवढा भारी मोबाईल पण नाहीये, कॅमेरा नॉर्मल। तर मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतोय, बघा दिसतंय का? तर आलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंग। हे बघा मित्रांनो, यांचे आगमन झालेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। मित्रांनो हे बघा, आता माझा कॅमेरा पण एवढा भारी नाही, तर चला ऍडजस्ट करा थोडं, बघू। आता पहिलाच ब्लॉग आहे माझा, तर नंतर नेक्स्ट टाइम थोडा चांगला कॅमेरामध्ये शूट करेल। मी खूप दूर बसलेलो आहे त्यामुळे इथे समोर जागा पण नाही। तर चला आता भाषण सुरू होत आहे यांचं, देवेंद्र फडणवीस। तर ऐकूया आपण। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या शूरतेतनं वीरतेतनं आपण प्रेरणा घेतो आणि ज्यांचा पुतळा आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये अश्वारूढ झाला, ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आज संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले। मी खरोखर संभाजीनगरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्गाने चालायचा निर्धार आपण व्यक्त करूया, एवढंच या प्रसंगी बोलतो। पुन्हा एकदा महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या संभाजीनगरच्या वतीनं माननीय राजनाथ सिंगजींचं मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जय। धन्यवाद। भारत माता की जय। वीर शिरोमणि महाराणा प्रताप की जय। छत्रपति महाराज शिवाजी की जय। वीर संभाजी महाराज की जय। महाराष्ट्र राज्य की गतिशील व्यक्तित्व के धनी यानी डायनेमिक चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस, राजस्थान के राज्यपाल श्रीमान हरिभाऊ जी वागड़े और सूर्यवीर महाराणा प्रताप सिंह जी के वंशज मेवाड़ नरेश श्री लक्ष्य राय सिंह जी, श्री जय कुमार रावत मंत्री, श्री अतुल सावे मंत्री, श्री संजय, हम सब मिलकर यह प्रतिज्ञा करें, इस प्रतिमा को, इस पुतले को केवल श्रद्धा से नहीं देखेंगे बल्कि इसे अपना सोर्स ऑफ इंस्पिरेशन, प्रेरणा का स्रोत मानकर हम चलेंगे। यह मैं आप सबसे हर कदम राष्ट्र हित, समाज हित
और सांप्रदायिक सौहार्द को मजबूत करने में हम उठाएंगे। इन्हीं शब्दों के साथ आइए मेरे साथ बोलिए, वीर शिरोमणि महाराणा प्रताप की जय, छत्रपति महाराज शिवाजी की जय, महाराष्ट्र की जय, तो संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। धन्यवाद, बहुत बहुत आभार सर। मित्रांनो, आता कार्यक्रम संपलेला आहे, तर चला आता जाऊयात घरी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रक्षामंत्री श्री राजनाथ सिंग यांचं भाषण संपलेलं आहे। तर मी आता निघालेलो आहे माझ्या रूमवरती। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।